हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ PR. सातारा ट्रॅव्हल सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणार आहोत महाराष्ट्राचं फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखलं जाणारं एक असं पठार जे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये संपूर्ण रंगीबेरंगी फुलांनी भरून जातं आणि ते म्हणजे सातारा जवळ असलेलं कास पठार. सो मित्रांनो, फायनली आता आपण येऊन पोचलो आहोत. कास पठारचं जे पार्किंग आहे तेथे आय थिंक काहीतरी 3-4 किलोमीटर लांब यांचं पार्किंग आहे आणि इथेच आपण तिकीट पण काढणार आहोत. सो मला आजचं जे तिकीट पडलं ते आहे 150 रुपीज, बट सीझन टू सीझन व्हॅरी होत असतं हे तिकीट. आणि ह्याच तिकीटमध्ये त्यांनी शटल बसेससुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले. सो शटल बसेसचा यूज करून आता आपण इथून पुढे जे कास पठार आहे तिथपर्यंत जाणार आहोत. सो फायनली मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत कास पठारला आणि कास पठारचं जे गेट नंबर 1 आहे तिथे आपण येऊन पोचलो आहोत. आणि इथून पुढे आता आपण जाणार आहोत जे गेट नंबर 3 आहे तिकडे, कारण का आपल्याला करायचं आहे गाईड आणि त्यांच्या थ्रू जे आपले इथले वनरक्षक आहेत और वनपाल आहेत त्यांच्याकडून आपल्याला सर्व या कास पठारची माहिती जाणून घ्यायची आहे. सो हा जो पूर्ण प्रदेश आहे ना, पूर्ण कास पठार आहे. सो मित्रांनो, ह्या गाईड काकांच्या मदतीने आता आपण जी कास पठारावरची फुलं आहेत त्या संपूर्ण फुलांची आपण माहिती जाणून घेऊयात. मी रेकमेंड करेन की जर तुम्ही इथे येत असाल काहीतरी नवीन शिकण्याच्या हेतूने तर नक्कीच गाईड करा. कारण का काही फुलं एवढी छोटी आहेत, काही बारीक आहेत. सो तुम्ही त्याच्या साईडने निघून जाल पण तुम्हाला हे कळणार नाही की हे ॲक्च्युअल फुल आहे. सो मी तर रेकमेंड करेन की तुम्ही गाईड करा. ही याला बोलतात टोपली कारवी. याला पहिली फ्लावर आली होती 2008ला, नंतर आली 16ला, आता आली 24ला. हर 8 वर्षातून एक बारी त्याला फ्लावरिंग येते. टोपली कारवी. ह्या प्लॅटोवरती पहिले जेव्हा सप्टेंबरमध्ये जेव्हा आता गवत वाढलं त्या टायमिंगला गवत जेव्हा कमी असतं तेव्हा हे व्हाईट गेन, सीतेचे अश्रू किंवा मंजिरी म्हणा, दीपकांडी, एक तुतारी अशा प्रकारे फुलं आहेत. याचा म्हणजे कास पठारावर जर यायचं असेल तर बेस्ट टाइम कोणता? सप्टेंबर. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही नाही तसं नाही, तो बी त्याचा सीझन आहे. जूनमध्ये पाऊस पडला, जुलैमध्ये पाऊस पडला तर ऑक्टोबर, आपला जूनमध्ये पाऊस पडला तर सप्टेंबर. म्हणजे ह्याच्यावरती असं बी आहे बघा. आता अशा प्रकारे फुलं येतात त्याच्यामध्ये. दाखवते हा बघा, एक सीतेचे अश्रू म्हणून एक फ्लावर आहेत. ही जेव्हा तुम्ही सप्टेंबरमध्ये येणार त्या टायमिंगला पूर्ण असा प्लॅटो हा भरलेला असतो. त्याच्यानंतर हा कलर आणि व्हाईट हे दोन्ही मिक्स असतात. आणि जेव्हा गणपती वगैरे बसतात त्या टायमिंगला हा बघा पिंक कलर दिसतो ना, हा पिंक कलर तो पूर्ण ह्याच्यामध्ये असतो ह्या प्लॅटोमध्ये. आणि त्याच्यानंतर मग लास्ट एंड हा मिक्की माऊस. कास पठार हा बघा तुम्हाला सांगतो. कास पठार असं का ओळखलं जातं? इथे एक कासाचं एक झाड आहे मोठं, ते मला वाटतं काहीतरी 20-25 फूट हाईटचं असं एक झाड आहे कासाचं. त्याला मेमध्ये फ्लावर लागतात अशा प्रकारे. त्याच्यामुळे त्याला कास पठार असं नाव दिलेलं आहे. किंवा कास एक गाव आहे, कास म्हणून एक गाव आहे, त्या गावाचंही नाव कास आहे. त्याच्यामुळे दोन्ही साईडून त्याला कास असं नाव दिलेलं आहे, कास पठार असं. पूर्ण छोटा लेक आहे, याच्यामध्ये पूर्ण अशी भरलेली असते. आणि तुम्हाला दाखवायसाठी एकदम थोडक्यात राहिलेली ती बॅग समोर आहे.
हा पूर्ण हा छोटा जो हा लेक दिसतोय ना ह्याच्यामध्ये पूर्ण असा भरलेला असतो. सो मित्रांनो, आम्ही कास पठार बघून झालं आहे आमचं अशा पद्धतीने. लिटरली एवढ्या जास्त व्हरायटीचे फुलं आम्हाला इथे बघायला भेटलेत ना, म्हणजे लाईक इथे जर तुम्ही येताय आणि काहीतरी नवीन शिकायचं आणि काहीतरी नवीन जर अनुभवायच्या हेतूने येत असाल तर मी 100% रेकमेंड करेन की तुम्ही इथे या आणि एखादा गाईडसोबत घ्या. कारण का असे छोटे छोटे फुलं आहेत आणि असे बारके बारके काही फुलं आहेत की आपण त्याच्या साईडून जरी गेलो तरी आपल्याला ते समजणार नाहीत. सो होप करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सो इथेच थांबूया आपण कास पठाराच्या या व्हिडिओमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर असाच कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, हे सुद्धा सांगा की तुम्हाला जे मी फोटोज दाखवले त्याच्यामधले कुठलं फूल जास्त आवडलं. ओके, सो थँक्यू गाईज, बाय.